एक 60 ते 65 वर्षाच्या वयातून हे सिद्ध झाले, एखाद्या व्यक्तीवर, वस्तूवर, पदार्थावर प्रेम केल्यानंतर कालांतराने त्या प्रेमाच्या मोबदल्यात आपल्या पदरात दुःखच पडतं। पण आपण हाच प्रश्न संतांना विचारूया की प्रेमाच्या मोबदल्यात तुम्हाला काय मिळतं? त्यांचं उत्तर आहे प्रेम सुख देई। प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान। प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान। प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान। प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान। या प्रमाणाने काय सिद्ध झाले? प्रेमाच्या मोबदल्यात आपल्याला काय मिळालं? सुख मिळालं, समाधान मिळालं। आणि अनुभवाने काय सिद्ध झालं? प्रेमाच्या मोबदल्यात आपल्याला दुःख मिळालं। मग ऐका, मला